हाय, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग टाकायला थोडंसं 2-3 दिवस मागं पुढं झालं, कारण की कामं होते मला. तर मी आज काही नाही, आज आईकडं चालले आहे. तर रस्त्यात जाता जाता मला हनुमानजीचं मंदिर दिसलं, तर मग मी लगेच तिथं गेले, पाया पडले, देवाचं दर्शन घेतलं. छान मस्त पाया पडले, मंदिरातून बाहेर आले. तिथे एक आजीबाई होत्या, थोड्याशा त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग मी चालले. मग मी जाता जाता माझी मैत्रीण मला गाडीवरून जाताना हसत गेली, मग मी पण हसले तिला आणि मग पुढे चालले. आज मी माझ्या आईच्या घरी चालले आहे. आज तिचा गॅस संपला आहे, तर ती मला म्हटली होती आज माझा गॅस संपला आहे असं सांगत होती. खिचडी बनवली आहे, तर मग येशील का? मग मी म्हटले हो ठीक आहे, मी येईल. मग मी आज आईच्या पार्किंगच्या इथं आले आणि मग चालले आईच्या घरी. पण आई घरी नव्हती, शेजारच्या ताईच्या घरी गेली होती भात बनवायला, खिचडी. मग मी डायरेक्ट ताईच्या घरी गेले. म्हटलं शिल्पा ताई काय बनवलं आहेस तू आज? मग ती सांगत होती मी वरण भात बनवलं, भाजी पोळी आणि पसारा आवडते असं म्हणत होती. मग थोडंसं मस्तपैकी तिच्याशी गप्पा केल्या. इकडं बघितलं तर छोटी दिदी जेवत होती. तिला म्हटलं काय करते? मी जेवते मावशी. मग तिच्याशी थोड्या गप्पा केल्या आणि म्हटलं हे काय आहे गं ताई? तर ती म्हणे अगं दीदीचं वेळापत्र आहे, तिचं टिफिनला काय काय द्यायचं त्यानुसार आहे ते. मग तिला थोडी विचारपूस केली आणि मग त्यानंतर बघितलं तर तिचा मनी प्लॅन इतका छान वाढला होता. तिला म्हणले काय आहे त्याचा राज? ते सांगत होती म्हणे छान असं ठेवायचं म्हणून. आणि मग आईला म्हटलं काय बोलायचं मी काय बोलत नाही बाई, तुझ्या ब्लॉगमध्ये बोलायला गेलं का भातामध्ये मीठच टाकत नाही मी. आणि मग शिल्पाताईच्या घरामध्ये हे बघितलं. म्हटलं हे कुठून आणलं गं? तर ती म्हटली मी हाताने बनवलं पेपरचं. आणि हे पण ती मला दाखवत होती, हे पण तिने हातानेच बनवलं होतं. आणि ती खूप कलाकार आहे, मस्त छान छान मस्त बनवते. आणि मग आता आईच्या घरी आले. आईनी शिल्पाताईच्या घरून खिचडी आणली होती शिजवून. मग तिला म्हटले आपण दोघीच जणी आहेत का? तर ती म्हटली नाही, ओंकार पण आहे. मग तेवढ्यात तिथं ओंकार आला, आंघोळीला गेलेला होता तो. त्याने आंघोळ केली आणि मग आला, आरशामध्ये मस्तपैकी बघत होता तोंड त्याचं आणि म्हणतोय मी किती काळा झालो आहे, मला काहीतरी टूप सांग ना, तोंडाला लावायची क्रीम सांग ना. त्याला म्हणले बाबा तू सनस्क्रीम लाव ना, एवढ्या उन्हातानात क्रिकेट खेळायला जातो, मग काळा पडशीलच ना. आणि मग त्याच्यानंतर आईने खिचडी शिजून आणलेली होती आणि रात्रीच्या चपात्या होत्या आणि लसणाची मिरची होती आणि तळेल मिरच्या पण होत्या, पांढरा भात होता. मग ती मला म्हणत होती केव्हाचं ताट वाढून ठेवलं आहे तुला बाई, गार होऊन गेला आहे तो भात. पिवळा भात बनवला तर लसूण टाकून, मुगाची डाळ टाकून, फिक्का खिचडी होता. मग ओंकार पण जेवायला बसला. इतकं छान जेवण बनवलं आहे, एकदम साधा सिंपल भात बनवला आहे पण इतकं भारी आहे ना. हा इतका काळा आहे, सारखं काय ना काय तोंडाला लावत राहतो. या हा प्रेमात पडलाय कोणाच्या म्हणून हा ना सारख्या टुपा लावतो. क्रीम लावून लावूनच जाम आहे. आणि खूप छान खिचडी भात बनवला आहे मुगाची डाळ टाकून. आणि आता मी तो संपवत आहे. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर मला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.